नमस्कार मित्रांनो, आज आहे 23 एप्रिल 2026 गुरुवार। मित्रांनो, आज दुपारनंतर पुन्हा एकदा राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह राज्यातील काही भागात मोठ्या वादळी पावसाला सुरुवात होणार आहे। मात्र दुपारपर्यंत राज्यामध्ये बहुतांश भागात तीव्र तापमान राहणार आहे। तसेच राज्यातील काही भाग असे आहेत त्या भागात अवकाळी पावसाचे नुकसान देखील आज दुपारनंतर राहू शकते। तर मित्रांनो, पाहणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये अवकाळी पाऊस असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करत नाही। त्यामुळे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून हवामानातील ताज्या अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, सुरुवातीला कोकणात पाहिले असता कोकणामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या भागात दुपारनंतर वादळी पावसाला सुरुवात होणार आहे। तर यातील रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या भागात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे। मात्र कल्याण, डोंबिवली, वसई विरार या भागात दुपारपर्यंत तापमान तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कुचिजत, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, अहिल्यानगर या संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये दुपारपर्यंत आपल्याला तीव्र उष्ण तापमान पाहायला मिळेल। तर दुपारनंतर जवळजवळ सर्व परिसरांमध्ये वातावरण बिघडलेले पाहायला मिळेल। तर काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होणार आहे। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर या संपूर्ण मराठवाड्यामध्ये देखील दुपारपर्यंत उष्ण तीव्र तापमान राहणार आहे। तर दुपारनंतर संभाजीनगर, बीड, लातूर, पैठण, उदगीर या परिसरात पावसाचा जोर जास्त राहणार आहे। तर यातील काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह गारपीट देखील होऊ शकते। तसेच विदर्भात आपल्याला फार मोठा पाऊस पाहायला मिळत नाही। यामध्ये एकंदरीत पाहिले असता अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, खामगाव, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा व इतर आसपासच्या परिसरामध्ये वातावरण आपल्याला कोरडे पाहायला मिळेल। तर या संपूर्ण परिसरात तापमान देखील सर्वाधिक राहणार आहे। मात्र रात्री दरम्यान यातील काही भागात फक्त ढगाळ वातावरण असणार आहे। पुढे उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, सिन्नर या भागात दुपारपर्यंत वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। मात्र उर्वरित भागात धुळे, नंदुरबार, जळगाव, पारोळा, सिरपूर, भुसावळ या भागात वातावरण पूर्णपणे कोरडे असणार आहे। तर मित्रांनो, ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट। ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।